नमस्कार. घरकाम करत असताना काही ना काही आपल्यासमोर अडचणी येत असतात, पण या अडचणी आपल्याला जर सोडवायच्या असतील तर आपल्याकडे महत्त्वाच्या टिप्स असल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला जास्त त्रास होत नाही, भरपूर पैशांची बचत होते. तर असाच मी युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नक्की शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर इथे आपली पहिली टिप आहे अशा प्रकारच्या काळ्या बुडाच्या भांड्यांसाठी. आता हे कुकर असो, कढई असो किंवा अशा प्रकारचे पातेले. चला तर मग याला जास्त मेहनत न लावता कसं साफ करायचं ते पाहूया. तर इथे आपण एका वाटीमध्ये 2 चमचे मीठ घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला 1 चमचा खायचा सोडा घ्यायचा आहे. अगदी छोटासा चमचा मी वापरलेला आहे. याला तुम्ही भरपूर बनवून देखील एका बॉटलमध्ये ठेवू शकता, जेणेकरून नेहमी तुम्हाला हे बनवण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर अगदी छोटा चमचा वॉशिंग पावडर आपण यामध्ये टाकलेला आहे. थोडी भांड्याची साबण जरी टाकली तरी चालेल. त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहेत एक्सपायर झालेल्या, घरामध्ये असेच पडून असलेले गोळ्यांचं पाकिट आणि गोळ्या. तर खराब गोळ्या आपण असंही फेकूनच देतो, तर त्याचा 1-2 गोळ्यांचा आपण इथे उपयोग करू शकतो. कोणत्याही गोळ्या वापरल्या तरी चालतील. त्यानंतर गोळ्याचे एक पाकिट मी घेतलेलं आहे. थोडं लवचिक सिल्वर कलरचं संपलेलं गोळ्याचं पाकिट घेऊन आपण याला खूप छान स्वच्छ करू शकतो. अगदी आपल्याला कोणत्याही घासणीची गरज पडत नाही आणि जास्त यामध्ये आपला वेळही जात नाही. अशा प्रकारे काळेकुट्ट झालेले त्याचे बुडं, भांडी आपण पूर्णपणे स्वच्छ करू शकतो आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. पाहू शकता किती छान हे स्वच्छ झालेलं आहे. ट्रिक आवडली असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. यानंतरची आपली टिप आहे, यासाठी मी एका वाटीमध्ये थोडीशी हळद घेतलेली आहे. अगदी छोटा चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपण टाकलेला आहे 1 चमचा मीठ आणि यामध्ये आपल्याला थोडासा कापूर टाकायचा आहे. तर कापूरच्या 1-2 वड्या टाकल्या तरी चालतील. आणि भरपूर कमेंट्स येत होत्या की घरामध्ये जर मुंग्या झाल्या असतील तर काय करायचं, कारण की लाल असो किंवा काळ्या मुंग्या अगदी कोणत्याही पदार्थाला झाल्या की काढणं खूप अवघड जातं, त्यासोबतच खूप जास्त आपलं काम वाढतं. तर असं होऊ नये यासाठी आपण हे पावडर तयार केलेलं आहे. आता मुंग्यांसाठीचं हे पावडर जे आहे ते आपण घरामध्ये जिथे जिथे मुंग्या होतात त्या ठिकाणी टाकायचं आहे, किंवा जसं अन्नपदार्थ काही तुम्ही ठेवत असाल तर त्याच्या भोवती हे असं टाका, जेणेकरून अजिबात त्याला मुंग्या होणार नाहीत. अगदी खूप जास्त प्रॉब्लेम होतो मुंग्या झाल्यानंतर, अशा प्रकारे तुम्ही त्याला दूर करू शकता. याच्या वासाने अजिबात त्या ठिकाणी मुंग्या येत नाहीत. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. तर पाहू शकता फक्त असं थोड्या थोड्या जागेवर मी टाकून घेत आहे, जेणेकरून मुंग्या अजिबात होणार नाहीत. यानंतरची आपली टीप आहे पापडसाठी. पापड असो किंवा इतर कोणतेही अशा प्रकारचे पदार्थ वाळवणीचे ते आपण असे ठेवले की जर तुम्ही याला जर व्यवस्थित असं सीलबंद डब्यामध्ये ठेवलं नाही तर लवकरच हे खराब होतात. तर इथे पाहू शकता असे पापड आणि हे कॅरीबॅगमध्ये ठेवलेले आहेत. आता पॉलिथिनमध्ये अशा ठेवून आपण नॉर्मल डब्यामध्ये ठेवतो, पण कधीतरी पाहतो की असे खराब होतात, थोडे मऊ पडतात. तर असं होऊ नये यासाठी आपल्याला यामध्ये वापरायच्या आहेत लाल मिरच्या. इथे आपल्याला लाल मिरच्या वाळलेल्या घ्यायच्या आहेत. थोड्याफारही लाल मिरच्या ओल्या नसाव्या, या गोष्टीची पूर्ण काळजी घ्या, कारण की जर ओल्या तुम्ही इथे वापरल्या या मिरच्या तर जे आपण पदार्थात टाकत आहोत ते पदार्थ अगदी लवकरच खराब होतील. त्यामुळे वाळलेल्या आपल्याला लाल मिरच्या यामध्ये अशा टाकून ठेवायच्या आहे, ज्यामुळे आपले पापड किंवा वाळवणीचे पदार्थ अजिबात खराब होत नाहीत, मऊ पडत नाहीत. यानंतरची आपली टीप आहे काळीपेटीसाठी. आता बऱ्याच वेळा आपण कुठे मंदिरात गेलो किंवा असंच कुठेतरी शेतामध्ये जे देव असतात तिकडे कुठे गेलो दर्शनाला, तर अगरबत्ती आपण घेऊन जातो, पण त्या ठिकाणी कुठे आपल्याला इकडे तिकडे मंदिरामध्ये अगरबत्ती स्टँड भेटत नाही. अशा वेळेस अगरबत्ती पेटवण्यासाठी आपल्याकडे काळीपेटी नक्की असते. असं नाही की बाहेरच कुठे गेल्यानंतर, पण जसं तुम्हाला घरामध्येही कधी स्टँड सापडत नसेल किंवा काही पूजा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही या ट्रिकचा उपयोग करू शकता. आपल्याकडे काळीपेटीच नेहमी असते आणि काळीपेटीला आपण अगरबत्ती स्टँड सारखं वापरू शकतो. तर पाहू शकता इथे आपल्याला असं याला दाबून थोडंसं छिद्र पाडायचं आहे. काटेपिन असेल तर काटेपिनने छिद्र पाडा आणि यावरती आपण ही अशी अगरबत्ती लावू शकतो. 2, 3, 1 अशी जशी लावायची आहे तशी यावरती अगरबत्ती बसते. तर वेगळं असं अगरबत्ती स्टँड आपल्याला घ्यायची गरज पडत नाही. तर पाहू शकता खूप छान यावरती हे असं बसलेले आहेत. एमर्जन्सीच्या वेळी घाई गडबडीमध्ये तुम्हाला नक्कीच ही ट्रिक खूप कामी येईल. जसं की मी म्हणलं कुठे देवदर्शनाला गेला असाल मंदिरामध्ये तर तुम्हाला ही ट्रिक कामी येईल. यानंतरची आपली टीप आहे, आपल्याकडे काचेचे भांडे भरपूर असतात. कधी ना कधी चुकून असं काचेचं भांडं आपल्याकडून फुटतं आणि भरपूर जण याला असंच कचऱ्यामध्ये फेकून देतात. यामुळे तुम्हाला माहीत नसेल किंवा असेल पण खूप जणांना त्रास होतो. जसं की आपल्याकडे जे कचरा घ्यायला येतात ते हाताने कचऱ्याच्या पिशवी दाबतात, कचरा इकडे तिकडे फेकतात, तर त्यांना हे काच लागू शकते. त्यासोबतच कुत्रे, मांजर किंवा जनावर जे आहेत, गाय, बैल, कचऱ्यामध्ये अन्नपदार्थाच्या शोधामध्ये ते असं तोंड
घालतात त्यावेळेस त्यांच्या नाकाला जिभेला खूप जास्त या काचांमुळे त्रास होतो, दुखापत होते। तर अगदी सर्वांनाच ह्या अशा काचा कचऱ्यामध्ये टाकल्यामुळे त्रास होतो। त्यामुळे आजपासून काच फुटल्यानंतर याला तुम्ही या पद्धतीने कचऱ्यामध्ये फेकून द्या, जेणेकरून कुणालाच त्रास होणार नाही। इथे आपल्याला थोडा पेपर वापरून याला व्यवस्थित असं पेपरमध्ये गुंडाळून घ्यायचं आहे। जास्त पेपर घ्या, आपल्याकडे भरपूर रद्दी पेपर असतात। तर एक पेपर बॅग मी त्यानंतर घेतलेली आहे। पेपर बॅग नसेल तर काहीच हरकत नाही, भरपूर पेपर असा घ्या आणि यावरती गुंडाळून चिकटपट्टी अशा प्रकारे लावा आणि त्यानंतर हे आपण कचऱ्यामध्ये फेकणार आहोत, ज्यामुळे कुणालाच त्रास होणार नाही। मुख्य जनावर असो किंवा माणसं यापासून सुरक्षित राहतील। यानंतरची आपली टीप आहे चपात्या बनवण्यासाठी। चपात्या बनवण्याचं काम वाटतं तेवढं सोपं नसतं, पण आपण कसं दररोज करतो तर आपल्याला जास्त प्रॉब्लेम येत नाहीत। पण पुरुष मंडळी आपण कुठे बाहेर गेल्यानंतर चपात्या बनवायचं म्हणलं त्यांना खूप अवघड जातं, त्यांना चपात्या लाटता येत नाही। त्यासोबतच कधी हॉस्टेलमध्ये राहण्याची मुलांवर वेळ आली किंवा जसं बॅचलरमध्ये तुम्ही राहत असाल तर पोळपाट लाटणं न वापरता तुम्ही चपात्या कशा बनवू शकता ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। खूपच सोपी पद्धत आहे। त्या अगोदर इथे आपण एक ट्रिक अजून एक पाहणार आहोत, ज्यामुळे आपल्या चपात्या लवकर बनतात। तर इथे पहा, आपण जेव्हा तवा गरम करायला ठेवतो त्यानंतर कणिक जी मळलेली असते त्याला आपण अशा प्रकारे हाताने थोडंसं मऊ करून गोळे तयार करून घ्यायचे आहेत। यामुळे तुमच्या चपात्या खूप छान मऊ होतात, सॉफ्ट होतात आणि त्यासोबतच फुगतात देखील। तर पाहू शकता, नॉर्मली फक्त कणिक घेऊन गोल करून आपण त्याच्या चपात्या न बनवता त्याला हातावरती थोडंसं असं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी कणिक आहे ती खूप छान सॉफ्ट होते। एकदा नक्की करून पहा। आणि अशा प्रकारे आपण तवा गरम करायला ठेवल्यानंतर कणकेचे गोळे करून ठेवल्यानंतर भरपूर आपला वेळ वाचतो, कारण की लगेचच तवा गरम असतो तो पटापट आपल्याला या गोळे घेऊन चपात्या बनवता येतात। अगोदरच गोळे बनवून ठेवले नाही तर परत तवा गरम झालेला असतो, त्याला थोडंसं बंद करून परत गोळा तयार करून चपाती बनवावी लागते, यामध्ये बराच वेळ जातो। त्यापेक्षा अशा प्रकारे भरपूर गोळे अगोदरच तयार करून ठेवा, एकतर समान आकाराचे गोळे तयार होतात, घाई गडबड होत नाही, त्यासोबतच चपात्या आपल्या एकाच आकाराच्या तयार होतात। आणि विशेष म्हणजे अशा पद्धतीने त्याला आपण जेव्हा मऊ करतो त्यावेळेस खूप छान या सॉफ्ट होतात आणि फुगतात देखील। एकदा नक्की ट्राय करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। यानंतरची आपली टीप आहे, त्यासाठी मी ते तेलाचं पाकिट घेतलेलं आहे। तेल काढून घेतल्यानंतर हे जे तेलाचं पाकिट असतं ते आपण असंच थोडंसं यामधून तेल काढण्यासाठी वाकडं कुठेतरी करून एका वाटीमध्ये किंवा तेलाच्या कॅनमध्ये ठेवतो। थोडंफार तेल गळतं पण यामध्ये भरपूर तेल असतं आणि याला असंच कुठेतरी वाकडं करून ठेवलं की ते इकडे तिकडे पडायला लागतं, बराच यामध्ये वेळ जातो। किंवा असं 1-2 तास याला ठेवण्यापेक्षा कट करा आणि कट केल्यानंतर इथे आपण याला असं थोडंसं पसरवून घेतलेलं आहे। 2 तुमच्याकडे जर पाकिटं असतील तर अजूनच चांगलं मोठी तुम्हाला इथे चपाती बनवता येईल। आणि जसं की मी म्हणलं, कुठे आपण बाहेर गावी गेला असाल तर पुरुष मंडळींना चपात्या बनवायला प्रॉब्लेम येतो किंवा नवीन स्वयंपाक करणाऱ्या मुलींना देखील हा प्रॉब्लेम येतो की व्यवस्थित गोल चपाती लाटता येत नाही, फुगत नाही, मऊ होत नाही। तर अशा वेळेस आपल्याला ही ट्रिक खूप कामी येते। जसं की मी म्हणलं, इथे जर 2 पाकिटं असतील तर मोठी चपाती तुम्हाला बनवता येईल। एक छोटंच माझ्याकडे पाकिट आहे, तर इथे मी याला असं तुम्हाला बनवून दाखवत आहे। चपात्याच नाही तर पुऱ्या देखील आपल्याला खूप पटापट अशा प्रकारे लवकर बनवता येतात आणि विशेष म्हणजे पातळ व्यवस्थित होतात। तर पाहू शकता, अजून एक प्लेट मी घेतलेली आहे आणि प्लेटने आपल्याला फक्त याला असं दाबायचं आहे। तुमच्याकडे जर लाटणं असेल तर लाटण्याने देखील तुम्ही याला असं गोल फक्त फिरवू शकता जर फिरवायचं असेल तर, पण पोळपाट लाटणं घ्यायची काही गरज पडत नाही दुसऱ्या प्लेटनं असं दाबल्यानंतर। आणि पाहू शकता, खूप छान आपली चपाती तयार झालेली आहे, तेही न पोळपाट न लाटणं वापरता। पाहू शकता, खूप सोपी पद्धत आहे, एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला यामुळे भरपूर वेळ वाचवता येईल आणि छान मऊ चपात्या बनवता येतील। त्यासोबतच यामध्ये तेल जे राहिलेलं असतं ते देखील वापरात येतं। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राइब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।